हे काय लग्नाचं आमंत्रण नाही. लग्नासाठी फार आग्रह केला जातो, पण राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक, परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे. नाही, असं आहे की त्या आंदोलनात कोणी जावं, निमंत्रण दिलं आहे ज्यांना तर गेलं पाहिजेत. सगळं आंदोलन जावं नाही जावं किंवा कोणी गेलं पाहिजेत, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला काही कोणाचा विरोध नाही, पक्षाचाही विरोध नाही, त्या ठिकाणी जाण्याला विरोध नाही. पण आता मला वाटतं की RSSचे कसे जातील, ते तर शांतच बसले आहेत. विश्व हिंदू परिषद कशी जाईल? आता हे जर उतरले खरंच रामाचे भक्त आणि हिंदूचे रक्षण करते असतील तर RSS आणि विश्व हिंदू परिषद जाईल. नसतील, लुटेऱ्यांच्या फौजेचे सहकारी असतील तर जाणार नाही, हा त्याचा अर्थ. पण मागच्या काळामध्ये त्यांनी भगवान प्रभू रामचंद्राच्या भक्ताबद्दल आणि भूमिकेबद्दल काय वक्तव्य करायचं चेक करा. मागच्या 5 वर्षात 5 वर्षामध्ये काय काय झालं आहे महाराष्ट्रामध्ये. जेव्हा भगवे फडकवण्याची वेळ आली, तुम्ही त्या ठिकाणी पाकिस्तानचे ध्वज फडकले. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्राचा गजर करण्याची वेळ आली, तेव्हा तुम्ही मताचं लागून चालन केलं. खरं तर तुम्ही या ठिकाणी आत्ता या आंदोलनाच्या पूर्वीचे 5 वर्ष यांच्या भूमिका बघा कशा बदलल्या आहेत. आता मताची वोट बँक गेली, भूमिका बदलली. मुख्यमंत्री असताना भूमिका वेगळी, सत्ता असताना भूमिका वेगळी, सत्ता गेल्यावर भूमिका वेगळी. आणि या पद्धतीचं महाराष्ट्र कधीच सहन करत नाही. महाराष्ट्र जनतेला माहिती आहे, केवळ आणि केवळ राजकारणाचा अड्डा हा भगवान प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन करण्याचा प्रयत्न आहे.